संभाजीनगर या शहरात वळवळणारा MIMचा हिरवा साप आम्ही ठेचून काढला असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते तथा मंत्री अतुल सावे यांनी केलंय। शहरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपच्या विजयाचे श्रेय कार्यकर्ते आणि मतदारांना दिले। अतुल सावे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करून दाखवले, त्यामुळे आता तुम्ही औरंगाबादचे नाही तर छत्रपती संभाजीनगरचे नगरसेवक आहात। शहराचा ओळखीचा अभिमान जपण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले। भाजपला मिळालेल्या यशाबाबत बोलताना ते म्हणाले, सर्वांनी कमळाला मतदान केल्यामुळेच आपल्याला एवढे मोठे यश मिळाले आहे। कार्यकर्त्यांनी मेहनत आणि जनतेचा विश्वास यामुळेच हे शक्य झालं असंही ते यावेळी म्हणाले। प्रवेश झाला होता त्या अपक्ष निवडा आणि त्या सभेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी असं सांगितलं होतं, त्यावेळेस ते औरंगपुरा असं म्हणून संभाजी पेठ असा उल्लेख व्हायचा। तर या शहराचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे असं त्यांनी त्यावेळेस उल्लेख केला होता। आणि आज माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आपल्या या औरंगाबाद म्हणजे औरंगजेब या शहराचं नाव देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी छत्रपती संभाजीनगर करून दाखवलं। आणि माझे हे सगळे बंधू, तुम्ही औरंगाबादचे नगरसेवक नाही, तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे नगरसेवक आहात। वही देश में राज करेगा। आज या शहराला एक इतिहास आहे आणि या ऐतिहासिक शहराचे तुम्ही आज सगळे नगरसेवक झाले। मी जास्त भाषण करणार नाही, मलाही माहिती आहे आपल्याला संस्थान गणपतीला जायचंय, तिकडे आपल्या हस्ते आरती आहे, त्यांची रोज 7:30ला आरती असते। आपण लेट होणार आहे। मी आत्ताच शौला फोन करून सांगितलं आम्हाला थोडा उशीर होईल, थोडी आरती उशिरा करा। पण या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना एकच सांगणार आहे, आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो। तुम्ही आज नगरसेवक झालात, तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आलेली आहे। या शहराचा विकास आपल्याला करायचा आहे। आपण रोज भाषणात सांगत होतो की केंद्रात मोदीजींचं सरकार आहे, राज्यात देवेंद्रजींचं सरकार आहे आणि या शहराला पण जर महापौर भारतीय जनता पार्टीचा झाला तर या शहराचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।